आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी बघ ना ग, धनु काय झालं? फोन लागला का? नाही ना वहिनी, अगं बघ ना, दादाला किती फोन केला तरी तो फोनच उचलत नाही। तू कुठे गेलाय, काय करायला गेलाय काय माहित। आता पण काय करणार? धनु घाबरू नकोस, तू फोन लावत राहा, उचलेल तो फोन नक्की। सूर्या 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 नाना तुम्ही जागे राहा, डोळे अजिबात मिटायचं नाही हा। हे बघ सगळं नीट होईल, फक्त डोळे मिटू नका, जागे राहा। नाना नाना डोळे नका बंद करू। एवढं मिस करू? धने दादा धने काय झालं? तिकडे आहे ना सगळं व्यवस्थित? दादा रे, नानात ना ते रानात गेले होते, तिकडे त्यांना साप चावलाय। तू जसा असशील ना तसा परत घरी ये। हो शेठ, हा घ्या फॉर्म आणि पटकन भरून टाका बरं। आजच्या आज तुमचं काम करून टाकतो मी आणि तुमच्या त्रासातून मोकळा होतो एकदाचा। दादा येतोयस ना? अरे नाना सारखं तुझं नाव काढतायत रे, तू घरी ये ना पटकन। नाना अजिबात डोळे मिटायचं नाहीये, आपल्याला जागं राहायचंय। मी तुम्हाला औषधं देणार आहे, तुम्हाला लवकरच बरं वाटेल हा। झोपायचं नाहीये, फक्त जागे राहा तुम्ही। नाना नाना तुळजा, नाना ठीक आहेत ना? काही धोका नाही ना त्यांना? आणि असं गुंग्याल्यासारखं का करतायत? तुळजा कर ना काहीतरी। तू शांत हो, मी करते उपचार, बरं वाटेल त्यांना। राजू मला नोटपॅड आणून दे बरं। आण, काही नाही होणार त्यांना। नाना झोपायचं नाहीये, जागे राहा। राजू पाहिजे काका, हे काही इंजेक्शन्स आहेत, ती मला पटकन मेडिकल मधून आणून द्या। होय, असा जातो आता, लगेच घेऊन येतो, चला। सूर्या ऐकून जा, त्यांना काही झालं तरी बेशुद्ध होऊ द्यायचं नाही, कारण तसं जर झालं तर मग बॉडी रेजिस्ट करणं बंद करेल आणि विष पूर्ण शरीरात पसरेल, आणि ते जर झालं आणि विष डोक्यापर्यंत गेलं तर मग धोका वाढू शकतो। त्यामुळे त्यांना जागं ठेव, काही झालं तरी जागं ठेव। आणि धनु, त्यांच्या ज्या पायाला साप चावलेला आहे तो पाय अजिबात हलवायचा नाही, एकाच जागेवर ठेवायचा आहे हा। एक काम कर, मला थोडं कोमट पाणी आणि स्वच्छ कापड आणून दे। तुळजा, मी तोंडानं विष वाढण्याचा प्रयत्न करू का? नाही नाही नाही, असं अजिबात करायचं नाही। असं केल्याने दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे हे काही करायचं नाही। तू ते का ढिल्ल करतेस? सगळं विष अंगात पसरल। अरे असं काही होणार नाहीये, आपण त्यांना असं याचसाठी ठेवलेलं आहे जेणेकरून विष शरीरात चढणार नाही। पण हे जर त्यांना असं बांधून ठेवलं ना तर विष एकाच जागी साखळून तिथले टिश्यूज डॅमेज होण्याची शक्यता आहे, म्हणून सोडते मी। वहिनी, ते जखमीवर लावायला काही पाहिजे का तुला? नाही, मला काही नकोय। आणि तू स्वच्छ का करते असं? मी हे यासाठी स्वच्छ करते की इन्फेक्शन कमी होण्याची शक्यता आहे, म्हणून साफ करते मी जखम। वहिनी, नाना बरे होतील ना? धनु अगं काही नाही होणार त्यांना, मी आहे ना, विश्वास ठेव माझ्यावर, बरे होतील ते। यांनी कशाला फोन केलाय मला? बोला निंबळकर साहेब, काय म्हणता? आम्ही काय म्हणायचं, जे काय म्हणायचं आणि जे काय करायचं ते तुम्ही करताय सध्या. डॅडी,
जे काय असेल ते स्पष्टच बोला. आम्हाला वाईट नाही वाटणार, पण असं उगाच आमसनी टोमणं नका आणू. नाही, सूर्य आला होता भेटायला, त्याच्याकडनं कळलं त्याच्या बहिणीला तुमच्या भावाचं पत्र मिळालंय म्हण. हे काय नवीन सुरू केलंय तुम्ही? तुमचा भाऊ तो प्रसाद तो पत्र लिहायला कधीपासून शिकला? डॅडी, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचणार याचा अंदाज होता आमस. खरे, प्रसादरावांच्या नावाचं पत्र हे सूर्याच्या बहिणीला गेलं आहे. अर्थात ते पत्र काय प्रसादने नाही लिहिलं. नाही, पण हे पत्र प्रकरण आहे तरी काय? सूर्याच्या बहिणीकडून होकार मिळावा त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. त्याचं काय आहे, आमच्या आजी साहेबांना स्वर्णोबत घराची चून म्हणून तीच पोरगी पाहिजे. त्यामुळं आमच्याकडे बी पर्याय राहिला नाही. त्यामुळं यासाठी हे केलेले वेगवेगळे प्रयत्न आहेत बरं का. बाकी तुमचं जावं बापू आमचं तक्रार घेऊन आलं होतं काय तुमच्याकडे? येऊ द्या येऊ द्या, एक काय 10 तक्रारी घेऊन येऊ द्या. आम्ही तुम्हाला सांगतो, हे लग्न झालंच पाहिजे हो. ही सोयरीक तुमच्याशी जुळलीच पाहिजे. त्यात का आमची काय मदत लागली ना, बिंदा सांगायचं. अहो बिंदास सांगू की, पण त्या सूर्याचं काय, त्याला कसं समजावणार तुम्ही? त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? लय झालं तर सांगून टाकू. आम्ही सरनोबत साहेबांना लय थोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी जास्तच मानावर घेतले. सरनोबत साहेब आमचं काय ऐकत नाही तसं सांगून हातवर करून मोकळे होऊ. चांगले चांगले, म्हणजे शिकार करू म्हणून एकत्र निघायचं आणि वाघ पुढे आला की आम्हाला दाढीला द्यायचं. यालाच राजकारण म्हणतात शशिकांतराव. घाबरू नका, आम्ही काय तुमच्याशी राजकारण करणार नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहे. आता तुम्ही मागं हटू नका. लवकरच प्रसादरावांचा बार उडवून द्या. वय वय, जोपर्यंत प्रसादरावांचं लग्न होत नाही तोवर आम्ही पण शांत बसत नसतोय. नाकाच बसू. आता डायरेक्ट पत्रिकाच बघायची आम्हाला. ठेवू का? वय, आता आम्ही वाट पेटवून दिली. आता फटाके फुटायची वाट बघायची. मजा येणार, लय मजा येणार. नाना जागे राहा. मी आता इंजेक्शन दिलेलं आहे, थोड्याच वेळात परिणाम दिसेल. हा, आणि विषही उतरेल. तुम्ही फक्त काही झालं तरी डोळे बंद करायचे नाहीत, जागं राहायचंय. हा नाना, काय झालंय? काय करून घेतलं सांगा की. 10 वेळा सांगितलं तुम्हाला पावसा पाण्याचं घराबाहेर पडू नका, पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. नानी, तुम्हाला काय झालं तर केवढंच पडेल. नानी शांत व्हा तुम्ही. काही नाही होणार नाना. हे बघा, मी गरजेचे सगळे उपचार केलेले आहेत, त्यांना बरं वाटेल. तुम्ही नका काळजी करू. ऐका